भाजपचे उमेदवार राजेश राऊत यांचा प्रचार जोरदार सुरू। विकासाच्या मुद्द्यावर भाजपचे उमेदवार राजेश राऊत उतरले मैदानात। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपचे उमेदवार राजेश राऊत विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे। नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या काळात प्रभागाचा आणि शहराचा विकास केला असून त्या विकासाच्या मुद्द्यावर प्रभाग क्रमांक 7 मधून राजेश राऊत मैदानात उतरलेत। प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपचे उमेदवार सुनील रूपा खैरे विरुद्ध कमलेश जगदीश खरे यांची लढत होणार आहे। भाजपचे उमेदवार पार्वती वही महादेव देशमाने विरुद्ध वर्षा महेश भक्कड यांची लढत होणार आहे। भाजपचे उमेदवार स्नेहाता विजय कामड यांच्या विरुद्ध तृप्ती बाला परदेशी, भाजपचे उमेदवार रमेश रामभाऊ राऊत यांच्या विरुद्ध नरेश रतनलाल खुदभैया यांची लढत होणार आहे। या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। भाजपचे उमेदवार राजेश राऊत यांनी प्रभागात डोर टू डोर प्रचारात मैदानासाठी उतरले आहेत। तुम्ही दारोदारी प्रचार करत जात आहे, कसा प्रतिसाद मिळतो? महानगरपालिकेची ही पहिली निवडणूक आहे आणि मोदींचा जसा नारा आहे की सबका साथ आणि सबका विकास, त्या माध्यमातून जालना शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने मोठ्या धूमधडकीने या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे प्रभाग 7 मध्ये सुद्धा आम्ही चारही उमेदवार श्री सुनीलजी खरे, आमच्या दुसऱ्या महिला ज्या उमेदवार आहे स्नेहलताताई आमच्या कांबड, दुसऱ्या आमच्या पार्वतीताई देशमाने आणि मी स्वतः राजेश राऊत, आम्ही या ठिकाणी आमचा जो प्रभाग आहे राऊतनगर बसस्टँडपासून तर गोपीकिशन नगर, बन्सीपुरा, मक्कलपुरा, कावडपुरा, छाईपुरा, धनगरपुरा, हमालपुरा ते मोदीखाना, गोपालपुरा असा एक मोठा प्रभाग या ठिकाणी 17,500 वोटिंग या प्रभागामध्ये आहे आणि नागरिकांचा, जनतेचा मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। तर स्वतःहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्हाला या ठिकाणी निवडून द्यायचे, भारतीय जनता पार्टीचाच आम्हाला महापौर या ठिकाणी बसायचा, अशी ही जनता स्वतः आम्हाला या ठिकाणी बोलते आणि मला असं वाटतं की 100% आमचाच या ठिकाणी उमेदवार निवडून येईल आणि आमचाच महापौर या ठिकाणी। नवीन प्रभाग जोडलेला आहे, तर नवीन प्रभाग जोडल्यामुळे आता नवीन विजन काय असणार आहे? नवीन प्रभागाला नवीन विजन काय असणार आहे विकासाचे? आमचं विजनच आहे की सबका साथ आणि सबका विकास, म्हणजे जी मूलभूत ज्या गरजा आहे, जसं पाणी असेल, स्वच्छता असेल, दिवाबत्ती असेल आणि चांगले रस्ते असेल, तर या सर्व गोष्टीकडे आम्ही बारकाईने या ठिकाणी पाहणार आहोत आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सोयीसुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ। तुम्ही प्रचारात उतरलेले आहात, कसा प्रतिसाद मिळतो? उत्सुक प्रतिसाद है। प्रभाग 7 में पूरी जनता भाजपा के साथ में है। सेवा, विकास और सुरक्षा के मुद्दों को लेके यहाँ पे बीजेपी के सभी की ओर से यहाँ पे अच्छा प्रतिसाद मिल रहा है और भाजपा का चारों का पैनल यहाँ पे आने वाला है। आता नवीन विजन काय असणार विकासाचे 7 मध्ये? ते राहिलेले काम पूर्ण करणार आहे। तुम्ही प्रचार उतरला आहात, कसा प्रतिसाद मिळतो? मला कळतं का बाय माणसाची अडचण काय असते, पाणी असतं, नाल्या गवलं असतं, पुन्हा लाईट बत्ती असती, अडचणी अनेक भरपूर असतात महिलाच्या। आता नवीन विकासाचं विजन काय ठेवलं मला? ते आम्ही करू शकतो, आम्हाला निवडून द्या, आमचं पॅनल भारी आहे आणि आमचा विजयच होणार हा मला असा विश्वास आहे। महापौर कोणाच बसणार? भाजपाचा। प्रचार उतरला आहात, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद कैसा मिलता है? हाँ, सब अच्छा मिल रहा है, सबका बहुत प्रोत्साहन मिल रहा है हमको। विकासाचं नवीन विजन काय असणार आता? विकास के नए प्रोजेक्ट वो सिडको के करेंगे हम, और जो MIDC का 4था फेज है उसका मिस्टर कामड़ को बहुत ये है, उसका अध्याय किया हुआ है, उसको आगे बढ़ाएंगे तो नए युवकों को रोजगार मिलेगा। कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे? सफाई है, स्वच्छता है, पानी, हर घर में पानी की व्यवस्था करेंगे, स्वच्छता करेंगे, विकास करेंगे।